नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पालीतील प्रलंबित प्रश्न भाजपच सोडवणार। नगरपंचायतीत पुन्हा सत्ता स्थापनेचा भाजप नेते प्रकाश भाऊ देसाई यांचा दावा। शुद्ध पाणी पुरवठा योजना, बायपास, ग्रामीण रुग्णालय आणि बस स्थानक प्रश्न भाजपाच्याच माध्यमातूनच सुटतील। भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट घेतल्याची माहिती। केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेत विराजमान असल्याने पाली, सुधागडसह रायगड जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली असून पालीतील जनतेला भेडसावणारे मूलभूत व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजप रायगडचे ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ देसाई यांनी केले। आगामी पाली नगरपंचायत निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापन करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। पालीतील पत्रकार परिषदेत प्रकाश भाऊ देसाई यांनी विविध प्रश्नांवर भाजपची भूमिका स्पष्ट केली। पालीतील प्रलंबित विकास कामे आणि जनहिताचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ देसाई यांनी केले। पालीतील शुद्ध पाणी पुरवठा योजना, बायपास, ग्रामीण रुग्णालय आणि बस स्थानक यांसारखे महत्त्वाचे प्रश्न लवकरच मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय। तसेच आगामी नगरपंचायत निवडणुकीत भाजप पुन्हा सत्ता स्थापन करेल असा दावाही त्यांनी केलाय। पाली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना देसाई म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकास कामांना वेग आला आहे। पालीतील शुद्ध पाणी पुरवठा योजना, बायपास रस्ता, ग्रामीण रुग्णालय आणि बस स्थानक यांसारखे महत्त्वाचे प्रश्न भाजपच्या माध्यमातूनच मार्गी लागतील। या प्रश्नांसंदर्भात नुकतीच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेण्यात आली असून सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा झाली आहे। त्यामुळे पालीतील विकास कामांना लवकरच गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। यावेळी भाजप नेत्या गीताताई पालरेचा यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष आलाप मेहता, नगराध्यक्ष पराग मेहता, सुधागड तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे, माजी नगराध्यक्ष आरिफ मनियार, जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष सुजित बारसकर, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष प्रणाली शेठ, पाली शहराध्यक्ष सुशील शिंदे तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी धम्मशील सावंत, पाली। असं काय सांगाल नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भविष्यामध्ये? आता आपण पाहिलं की राज्य आणि देशामध्ये 3 घटक पक्ष एकत्र आहेत, 4 आणखी इथं कशी परिस्थिती असणार आहे? खरं तर पालीमध्ये नगरपंचायतच्या निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं एकमेव सरकार यावं ही भूमिका आज जनतेची आहे। लोकांची तशी मागणी आहे की भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष बसावा। ही भूमिका घेऊन आज आमचे नागरिक, आमची जनता आमच्या पाठीशी आहे। परंतु काही वरचे आदेश आले छोटे मोठे, तर त्या संदर्भामध्ये विचार करून आम्ही मंडळी या संदर्भामध्ये निर्णय घेऊ। परंतु पाली नगरपंचायतीच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही जी सगळी कोर कमिटी जी आहे या कोर कमिटीला दिले गेलेले आहेत आणि त्या माध्यमातून योग्य तो अभ्यास करून आम्ही तो निर्णय घेऊ। आमच्याबरोबर आज राष्ट्रवादी एक सहकारी पक्ष म्हणून काम करत आहे। जरी भारतीय जनता पार्टीची ताकद मोठी असली तरी देखील आम्ही आमचे जे सहकारी आहेत आमच्याबरोबर, जे आम्हाला पॅरलल सकारात्मक भूमिकेतून आमच्याबरोबर काम करतायत, किंबहुना करण्याची भूमिका ठेवतात, अशा लोकांना बरोबर घेऊन हे पुढची निवडणूक आम्ही लढणार आहोत। परंतु एवढं मात्र निश्चित आहे की पुढचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच बसेल। ही केवळ पालीची मागणी नाही, या देशाची संपूर्ण मागणी आहे। आपण जर बघितलं काल पंचायत पश्चिम बंगालमध्ये 22 खासदार गेले, त्याच्या अगोदर 60 आमदार गेले। तर आता ही परिस्थिती आता अशी आहे की भारतीय जनता पार्टी ही या देशाच्या दृष्टीने काळाची गरज आहे, हे सर्वसामान्य तळागाळातील लोकांना देखील पटलेलं आहे। त्या माध्यमातूनच तीच भूमिका घेऊन आम्ही पुढची निवडणूक लढणार आहोत।